नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत कॅम्पमधील फेमस फूड स्पॉट. तर सुरुवात करूया कॅम्पमधल्या फेमस बर्गर किंग पासून. बर्गर किंग म्हटलं की तुम्हाला हे अमेरिकन बर्गर किंग आहे असं वाटलं असेल, पण हे ते बर्गर किंग नसून पुण्यातील सर्वात जुनं पुणेकरांचं बर्गर किंग आहे, जे 1989 पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. इथल्या गर्दीवरूनच तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की हे स्पॉट किती फेमस आहे. इथे आपल्याला ऑर्डर द्यावी लागते आणि इतक्या गर्दीमध्ये पण अचूक ऑर्डर आपल्याला टेबल जवळ मिळते. मी जम्बो बर्गर ऑर्डर केलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यावर चीज पण केवढं मोठं लेअर त्यांनी टाकलेलं आहे आणि पॅटीची साईज पण केवढी मोठी आहे. लेट्स टेस्ट इट. बर्गरची साईज खूप मोठी आहे, त्यामुळे एक बाईट पण असं आपण प्रॉपर घेऊ शकत नाहीये. आणि खाली तुम्ही बघू शकता मेव पण त्यांनी असं छान लावलेलं आहे आणि दोन्ही साईडला त्यांनी चीज टाकलेलं, चीज सॉस असल्यामुळे बर्गरला टेस्ट अगदी उत्तम येते. हाफ बर्गरमध्येच माझं पोट भरलेलं आहे, तर हा उरलेला हाफ मी आता पार्सल घेईल. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हा बर्गर खूप अफोर्डेबल आहे. हा पूर्ण बर्गर मला फक्त 126 रुपयात पडला आहे. बर्गर किंगच्या नंतर आपण आलो आहोत आपल्या नेक्स्ट स्पॉटला, म्हणजेच कयानी बेकरीला. कयानी बेकरी 1955 म्हणजेच ऑलमोस्ट 70 वर्षापासून पुण्याला बेकरी प्रोडक्ट्स देते, जसं की बिस्किट्स, मावा केक्स. इथले हे मस्ट ट्राय प्रोडक्ट्स आहेत. मी त्यांचं शूबेरी बिस्किट घेतलेलं आहे, तर चला मग ट्राय करूया. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर पण किती छान आहे. ॲक्च्युली महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही बेकरी 7 वाजता बंद होते. जर तुम्ही कॅम्प एरियात असाल तर 7च्या आधी या बेकरीला भेट द्या. बिस्किट हे खूप क्रंची आणि डिलिशियस आहेत. मस्ट ट्राय. इट्स अ 10 on 10. आपण आलो आहोत मार्जोरीनला. मी असं ऐकलं आहे इथले सँडविच आणि कोल्ड कॉफी खूप फेमस आहेत, तर चला मग ट्राय करूया. मार्जोरीन हे 1965 मध्ये या 100 वर्ष जुन्या असणाऱ्या बिल्डिंगमध्ये चालू केलं होतं आणि ते पण फक्त 4 मेन्यू आयटम पासून. आणि हो, हे पुण्यातील सगळ्यात पहिलं फास्ट फूड रेस्टॉरंट आहे. इथे कोल्ड्रिंक अँड सँडविचेसमध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मी यांचं चटणी सँडविच आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली आहे. बघूया टेस्ट करून. यांचे आणखी बरेच प्रोडक्ट्स असे फेमस आहेत, जसे की प्लम केक, कुकीज, बेकरी प्रोडक्ट्स आणि चिकनमध्ये पण त्यांचे बरेच सँडविच खूप फेमस आहेत. पण मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मग मी चटणी सँडविच ऑर्डर केलेलं आहे. आणि हे दिसतानाच असं खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतंय, तर बघूया आता टेस्ट करून. मी हे असं सँडविच कधी ट्राय नाही केलं. नॉर्मल सँडविचपेक्षा याच्यात वेगळं म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यात त्यांनी असं खोबरं टाकलेलं आहे, त्यामुळे असं खूप छान फ्लेवर येतोय. पुदिना प्लस खोबरं, बेस्ट कॉम्बिनेशन. ऑनेस्टली कॉफीबद्दल सांगायचं झालं तर माझ्या टेस्टसाठी ही थोडी स्वीट कॉफी आहे, बट थंड वगैरे एक नंबर. पाश्चर बेकरी ही 87 इयर ओल्ड असून इथले प्लम केक आणि आल्मंड मॅक्रून्स खूप फेमस आहेत. आपण इथले आल्मंड मॅक्रून्स ट्राय करतोय. याच्यामधले जे आल्मंड आहेत ना, त्याचं खूप छान स्वाद येतोय आणि याचा स्वीटनेस हे अगदी परफेक्ट आहे. नॉट टू शुगरी, नॉट लेस शुगरी. आणखी एक हिडन जेम सांगायचं झालं तर पुणे झोरस्टियन सोसायटीचं हे छोटंसं शॉप. इथे कायमच गर्दी असते. व्हेज पफ, चिकन पफ आणि बरेच युनिक आयटम्स इथे मिळतात. आणि विशेष बाब म्हणजे तुम्हाला रोज 2 ते 4 मध्ये बाय 1 गेट 1 फ्री ही ऑफर पण मिळेल.
आणि यानंतर आपण आलो आहोत जिथे समरमध्ये मिनिमम अर्धा तास तरी वेटिंग असते अशा क्रीम क्रेवरला. तर 20 मिनिटाच्या नंतर आम्हाला हा टेबल भेटलेला आहे. इथे खूप जास्त गर्दी होती. इथली पावभाजी आणि मँगो बॉल खूप फेमस आहे. सोबतच इथले तुम्ही छोले भटुरे आणि पराठा पण ट्राय करू शकता. पाव एकदम मला असे फ्रेश वाटत आहेत. बटर पण त्यांनी असं छान लावलेलं आहे. बघू आपण ट्राय करू. अगदी अशी ऑथेंटिक भाजी आहे आणि याला टेस्ट पण खूप सुंदर आहे. आता बघू आपण मसाला पाव. माझ्या एका हातात माईक असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत आहे. हे बघा, हे मसाला पावमध्ये पण त्यांनी अशी भाजी व्यवस्थित टाकलेली आहे. यम, मस्त ट्राय आहे मसाला पाव. एकदम असा ओनियन फ्लेवर त्याला असा छान येतोय आणि स्पायसीनेस खूप छान आहे त्याचा. मसाला पाव आता आपण पावभाजी सोबत खाऊन बघूया. अप्रतिम. पण ऑनेस्टली सांगायचं तर मसाला पाव पावभाजी कॉम्बिनेशनपेक्षा नॉर्मल पाव आणि पावभाजी कॉम्बिनेशन मस्त वाटतंय मला. फायनली मँगो बाउल आलेला आहे ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहे. हा मँगो बाउल क्रीम क्रेवरची सिग्नेचर डिश आहे. हे बघूनच असं खूप डिलिशियस वाटत आहे ॲक्च्युली, की हा बाउल खाऊन पण तुम्ही म्हणजे फुल होऊ शकता. नुसता हा एवढा मोठा बाउल आहे. थोडी कॉस्टिंग याची जास्त आहे. ऑलमोस्ट हा 1 बाउल तुम्हाला 500ला पडेल. तुम्ही जर कॅम्पला आलात तर हा मँगो बाउल नक्की उन्हाळ्यात ट्राय करा. ही खाद्यभ्रमंती आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा.